जय हिंद फ्रेंड्स. आपल्या रिव्हिजन थ्रू PYQ सेशनमध्ये आज आपण जे आहे जिओग्राफीचं ॲनालिसिस पाहतो आहे. ठीक आहे. तो आधीच्या लेक्चरमध्ये आपण 20 आणि 21चं ॲनालिसिस बघितलेलं आहे. आत्ताच्या या सेशनमध्ये आपण जे आहे 22 आणि 23 ठीक आहे याचा ॲनालिसिस पाहत आहोत. तर बघा आता जिओग्राफीमधले 2022 मधला क्वेश्चन आपण जे आहे पहिले 10 बघूयात. नंतर 2023 मधल्या उर्वरित नवीन पॅटर्नचा जो आहे त्याच्या उर्वरित 10 क्वेश्चन. ठीक आहे. सुरू करूया. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट तसा या सिक्वेन्सनुसार क्वेश्चन नंबर 16 जुळ्या जुळवा सिंपल क्वेश्चन होता. तुम्हाला म्हटलं होतं की कार्बन मोनॉक्साईडचे उगम स्रोत कोणते आणि टक्केवारी. ठीक आहे. आता हा क्वेश्चन बघा, हा डील करायचा जो मुद्दा आहे ह्या क्वेश्चनला तो होता कॉमन सेन्सचा. कारण की तुम्हाला एकंदरीत कार्बन मोनॉक्साईडचे उगम स्रोत हा आपला काय माहिती आहे, आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये आपण पाहिलेला आहे. बरोबर आहे. फक्त आता पर्सेंटेज इथे थोडं कॉमन सेन्स लावायचा मुद्दा होता. कारण की बघा डायरेक्टली तुम्हाला एकावरून याचं ऑप्शन निघतं. तुम्हाला माहिती आहे की विमानामध्ये जे फ्युअल वापरतो बरोबर आहे, त्यामध्ये व्हाईट पेट्रोल आपण वापरतो बरोबर आहे. त्याच्यामध्ये जनरली त्याचा उद्देश काय त्यामागं, तर जास्त रिफाईंड आपण वापरतो. कारण की एकदम वरच्या स्तरामध्ये काय सितांबरामध्ये विमान जे आहे ते उडत असते बरोबर आहे. आणि तिथे जे आहे कुठल्याही वातावरणाला हानी होऊ नये यासाठी ही खबरदारी आपण घेतो. मग याच्यावरून लक्षात येतं की कार्बन मोनॉक्साईडचा उगम स्रोत आणि टक्के पर्सेंटेज की त्याचे प्रदूषणाचे, तर विमान हे लिस्ट असलं पाहिजे ऑप्शनमध्ये. ठीक आहे. कारण की सर्वात जास्त कॉन्टॅक्ट कोणाचा डिरेक्टली अप्पर लेअरशी वातावरणाच्या विमानाचा. ठीक आहे. तर मग इथे बघा ब चं 1 मला पाहिजे आहे. ब चं 1 जर आपण गेलो तर डायरेक्टली उत्तर मला मिळालेलं आहे. ठीक आहे. आता बाकीचे आपण बघूया. सर्वात जास्त आपल्याला माहिती आहे मोटार वाहन कार्बन मोनॉक्साईड इनकम्प्लीट जे कंबशन होतं बरोबर आपल्या फ्युअलचं त्याच्यापासून निर्माण होतो. तर अ चं जे आहे मला 4 पाहिजे आहे. ऑप्शन 1 मध्ये दिसते आहे. ठीक आहे. क्लिअर. त्याच्यानंतर औद्योगिक प्रक्रिया 60% जवळपास आणि शेती कचरा जाळणे याच्यातून मिनिमम होणार आहे 9.8%. ठीक आहे. तो लक्षात घ्या. पुन्हा कार्बन मोनॉक्साईड विचारलाय तुम्हाला. इन केस जर मिथेन असतं मिथेन तर शेती कचऱ्यामधून काय त्याचं जास्त उत्सर्जन झालं असतं. ठीक आहे. तुम्हाला विचारलाय प्रश्न कार्बन मोनॉक्साईडचा. ठीक आहे. त्याचे सोर्सेस आणि इकडे बाजूला दिले आहे तुम्हाला त्याचे प्रदूषणामध्ये असणारी त्याचं प्रपोर्शन. ठीक आहे. तो डिरेक्टली या अँगलनं जर आपण डील केलं तर आन्सर ऑप्शन 1 येतं याचं. ठीक आहे. मोटार वाहन लक्षात घ्या. मोटार व्हेइकल त्याच्यामधले जे आपलं इंधन असतं बरं त्याचं अर्धवट जे ज्वलन आहे त्याच्यातून सर्वात जास्त कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडत असतो. ठीक आहे. क्लिअर. सो मोटार वाहन मॅक्सिमम मला पाहिजे. मॅक्सिमम जर आपण गेलो तर ह्या 2 ऑप्शन मध्ये आपल्याला दिसून येते. मग आपण विमानाकडे जाऊया. तर हा मिनिमम तुमचा सोर्स आहे. कशाचा? कारण की डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे तुमच्या वरच्या ॲटमॉस्फिअरशी. त्याच्यामुळं आन्सर ऑप्शन 1 आहे. ठीक आहे. क्लिअर. जनरल अंडरस्टँडिंग क्वेश्चन होता. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन घ्या पुढचा. क्वेश्चन नंबर 17 भारतीय जनगणना 2011 खालील जिल्ह्यांचा त्यांच्या एकूण लोकसंख्येप्रमाणे उतरता क्रम लावायचा आहे. तुम्ही लक्षात घ्या गोष्टी. ठीक आहे. 2011 ची सेन्सस ऐकतं. कधी कधी इथे लक्षात घ्या 2001 चं विचारते बरं. नाही तर आपल्याला असं वाटतं रिसेंटची कोणती आहे लगतची 2011 आपण गृहीत धरतो. आणि आपण आपल्याला जे माहिती आहे तेच वाचायला जातो तिथं. आपण 2001 असते तिथं आपण वाचतो काय गडबडीत 2011. ठीक आहे. त्यामुळे लक्षात घ्या जरी तुम्ही आत्ता पेपर सोडत असाल तरी सुद्धा 2001च्या सेन्ससवर क्वेश्चन विचारलेले आहे. तर इथे तुम्हाला 11 प्रमाणे विचारलाय. खालील जिल्ह्यांचा त्यांच्या एकूण लोकसंख्येप्रमाणे उतरता क्रम लावा. आता इथे मुद्दा काय बघा. एकंदरीत तुम्हाला इथे थोडं माहिती पाहिजे. जर तुम्ही महाराष्ट्राचा जो आहे मॅप बघितला लोकसंख्येच्या अनुषंगानं तेव्हा तुम्हाला जनरली लक्षात येतं की पुणे प्रशासकीय विभाग म्हणा किंवा मुंबई सारखा कोकण विभाग म्हणा इथे काय जास्तीत जास्त लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आहे. मग तुम्हाला जनरली दिसतं की पूर्व भारतामध्ये पूर्व महाराष्ट्रामध्ये 1-2 म्हणजे गडचिरोली सारखा जिल्हा वगळता बाकी याच्यामध्ये नागपूर विशेषतः याच्यामध्ये काय जास्त लोकसंख्या आहे. आता एकंदरीत आपण जेव्हा पाहतो ठीक आहे. आता इथे तुलना झाली पाहिजे. आता इथे बघा चंद्रपूर हा खनिज संपत्तीनं काय एकदम समृद्ध जिल्हा आहे. त्यामुळे तिथं विकास असेल आणि जिथं विकास आहे तिथं जास्त लोकसंख्या असेल. ठीक आहे. त्यामुळे आता तुम्हाला लक्षात घ्या उतरता लावायचा म्हणजे मॅक्सिमम लोकसंख्या शोधायचा आहे. तुलनेत आता आपण पाहू सातारा पुणे विभागात ऑलरेडी इटसेल्फ वातावरण वगैरे काय चांगलं आहे. लोकसंख्या असणार आहे. बरोबर आहे. जिथे सगळ्या गोष्टी समृद्ध तिथे अनुकूल आहे वस्तीसाठी आणि जिथे लोकसंख्या जास्त असणार आहे. नंतर आता आपण पाहू की बीड सारखा जिल्हा आता इथे थोडं वाटू शकते साधन संपत्तीनं पाऊस पाणीच्या हिशोबानं. परंतु तरी सुद्धा बीडची लोकसंख्या अपवादात्मकरित्या जास्त आहे. ठीक आहे. याच्यामधली सर्वात लोवेस्ट संख्या ज्या मित्रांनो त्या अकोल्याची. ठीक आहे. अकोल्याची लोकसंख्या सर्वात जास्त कमी आहे. याच्यातला सर्वात कमी अकोल्याची लोकसंख्या आहे. तर उतरता क्रम मध्ये मला असा ऑप्शन शोधायचा आहे जिथे शेवटी अ दिलेला आहे. ठीक आहे.
मी तुम्हाला याच्यावरून उत्तर आन्सर कीवरून सांगत नाही आहे, तुम्हाला स्पष्टीकरण देतो आहे. ठीक आहे. तर मी ते अकोला, ठीक आहे, एकच ऑप्शन आहे डायरेक्टली आन्सर ऑप्शन 2 माझं येतं इथे. सॉरी. हां, हां. हां, 2 मला पाहायचे होते. सगळ्यात हायेस्ट आणि सगळ्यात लोवेस्ट माझं चुकलं. ठीक आहे. सातारा हे सगळ्यात हायेस्ट आहे इथं 30 लाखच्या जवळपास आहे. ठीक आहे. तर मग या केसनं जर आपण गेलो तर आन्सर ऑप्शन 3 येतं आपलं. ठीक आहे. ई आणि क. ठीक आहे. क्लिअर? सगळ्यात हायेस्ट आणि सर्वात लोवेस्ट. हा क्वेश्चन जो आहे लक्षात घ्या चुकण्यासारखा होता. चुकलाच पाहिजे असं मी म्हणेल वाटल्यास. ठीक आहे. आणि पण तुम्ही एक साधारण सेन्स लावायला पाहिजे. ठीक आहे. की जेव्हा बघा आता याच्यापुढे या क्वेश्चननं आपल्याला काय सांगितलंय, काय शिकण्यासारखं आहे या क्वेश्चनकडून, की जेव्हा अशा टाइपचे क्वेश्चन विचारले जातात, तेव्हा आपला माइंडसेट कुठं असला पाहिजे, सर्वात हायेस्ट, सर्वात लोवेस्ट. विशेषतः जेव्हा 5 आहे, 5 जिल्हे आहे किंवा 5 राज्य आहे. जर 4 असलं ना, तर जनरली उतरता चढता क्रम हा सोपा होतो. पण जेव्हा 5 ऑप्शनमध्ये आपण खेळतो, तेव्हा युज्युअली जो आहे तो क्वेश्चन ऑलरेडी इटसेल्फ कठीण असतो. ठीक आहे. प्रत्येकच वेळेस असतो असं नाही, पण मेजॉरिटी टाईम. ठीक आहे. तर या केसमध्ये हायेस्ट आणि लोवेस्टवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. तर याचा आन्सर ऑप्शन जे आहे 3 आहे. लोकसंख्येतला मी म्हणेल थोडाफार कठीणच होता. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. हां, आता हा जमायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आता जर आपण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र आहे. ठीक आहे. एकंदरीत आपल्याला माहिती आहे 15, 22, 72, 80 त्याचा रेखावृत्त आणि अक्षरवृत्त विस्तार आहे. ठीक आहे. मग या केसमध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं, की 72 ते 80 पूर्व रेखावृत्त आहे. म्हणजे हे 72 ते 80 आहे माझा. ठीक आहे. आणि ह्या 15 ते 22 माझा उत्तर अक्षरवृत्त आहे. बरोबर आहे. ते टेक्निकली आपण डील करू बघा. तर काय म्हणते महाराष्ट्रात 73 पूर्व ते 74 पूर्व कमी पाऊस पडतो. आता इथे बघा 72, 73, 74, 75, 76 असं जर आपण घेतलं तर 73, 74 म्हणजे आपल्याला कोणता सह्याद्रीकडचा अलीकडचा पट्टा येतो. आणि तुम्ही सांगा सिंपल गोष्ट होती. सह्याद्रीच्या अलीकडे पाऊस कमी आहे की जास्त आहे? जास्त आहे. त्यामुळे अपोझिशन पार्टी आहे. हा कीवर्ड तिथे जास्त पाऊस पाहिजे होता. ठीक आहे. त्यामुळे जर आपण एलिमिनेशननं जरी गेलो 2 ऑप्शन आपले एलिमिनेट होतात. हा गेला, हा गेला. बरोबर आहे. तुम्हाला बरोबर आहे विचारलाय. क्लिअर? आता डायरेक्टली मी क ऑप्शन वाचतो कारण की ब तर ऑलरेडी प्रेझेंट आहे. क वाचू आपण. मिरजपेक्षा चंद्रपूरचे पर्जन्याचे दिवस कमी आहेत. मिरजपेक्षा चंद्रपूरचे पर्जन्याचे दिवस कमी आहेत. तुम्ही सांगा. मिरज पहिली गोष्ट तर माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, की औरंगाबाद विभागाचा भाग आहे. ठीक आहे. या केसमध्ये आपल्याला माहिती आहे चंद्रपूर ऑलरेडी पूर्व महाराष्ट्रामध्ये आहे. पूर्व महाराष्ट्रामध्ये मॅक्सिमम पावसाचं प्रमाण आहे. त्यामुळे पावसाचे दिवस सुद्धा तिथे जास्त असतील. त्यामुळे चंद्रपूरमध्ये मिरजपेक्षा कमी आहे. ठीक आहे. तर या अनुषंगाने जर गेलो तर फक्त विधान ब बरोबर माझं येतं. ब मध्ये काय दिलं वाचून घेऊ. वर्धा वनगंगेच्या खोऱ्यात ईशान्य मान्सून पाऊस पडतो. बरोबर आहे. वर्धा आणि हा जो आपला पूर्व विदर्भाचा भाग आहे त्याला अरबी समुद्राची शाखा आणि बंगालच्या उपसागराची शाखा दोन्हीपासून काय मिळतो? पाऊस मिळतो. म्हणून तो निश्चित पावसाचा प्रदेश असं म्हटला जाते. ठीक आहे. क्लिअर? तो या केसनं जर आपण गेलो तर फक्त विधान ब बरोबर आहे. मी पुन्हा इथे एक सांगेल होमवर्क तुम्हाला. ठीक आहे. हवामानाच्या अनुषंगानं डेटा पाठ करू नका. ठीक आहे. एकदा जर हवामान ही कन्सेप्ट क्लिअर झाली तुमची, बरोबर आहे. तुम्हाला काय गोष्टी क्लिअर करायच्या असते तेच, की नैऋत्य मान्सून वारे, ठीक आहे, ईशान्य मान्सून वारे, हिवाळी पाऊस. त्याच्यानंतर तुम्हाला त्यातले दाब पट्टे, प्रेशर बेल्ट तुम्हाला माहीत असले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण जे स्टेट बोर्डचा भाग आम्ही म्हणतो हा विषुववृत्त आहे, हा कर्कवृत्त आहे, हा मकरवृत्त आहे. मग याच्या दरम्यान जे आहे उष्णकटिबंधीय पट्टा, समशीतोष्ण ह्या बाजू जर क्लिअर असतील तर आणि तरच तुमचे हवामानाचे क्वेश्चन सुटतील. ठीक आहे. त्यामुळे हवामानसाठी जे आहे ना बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. आलं का लक्षात? जसं आता मागे आपला क्वेश्चन येऊन गेला मला आठवते, की वाऱ्याची दिशा जी आहे उत्तर गोलार्धात डावीकडे, दक्षिण गोलार्धात उजवीकडे. आठवते फेरलचा नियम आपण पाहिला होता मागे. तर जोपर्यंत हा कन्सेप्ट क्लिअर असणार नाही तोपर्यंत हवामानाचे प्रश्न सुटणार नाही. ठीक आहे. सो तुम्हाला होमवर्क हे आहे की वातावरणासंदर्भात, हवामानासंदर्भात या बेसिक काही गोष्टी आहे अक्षरवृत्त, विषुववृत्त, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी क्लिअर करा. आणि जर क्लिअर होत नसतील तर मग स्टेट बोर्ड जे आहे बरोबर 6वी, 7वी, 8वी, 9वी पर्यंत ते वाचा. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. कोणत्या जिल्ह्यातून बॉक्साईटचे उत्पादन घेतले जात नाही? अगदी म्हणजे प्रेडिक्टेबल क्वेश्चन असतो दरवेळेस. आयोगाला काय माहिती काय, की खनिज संपत्तीवर क्वेश्चन विचारलं असलं की बॉक्साईटवर मेजॉरिटी विचारतात. तर मग डायरेक्ट आपल्याला माहिती आहे की बॉक्साईट हा निश्चितपणे आपल्याला पूर्व विदर्भात मिळत नाही. हा डायरेक्टच आहे. म्हणजे PYQ मी म्हणेल जवळपास 10 वेळा आयोगाने याच ग्राउंडवर क्वेश्चन विचारलेला आहे. काय माहित बॉक्साईटचं काय? तर बघा कोणत्या जिल्ह्यातून बॉक्साईटचे उत्पादन घेतले जात नाही म्हणते आहे. तुम्हाला असा ऑप्शन काढायचा आहे ज्यामध्ये पूर्व विदर्भाचे ऑप्शन आहे. ठीक आहे. तर नाही म्हटलेला आहे, निगेटिव्ह प्रश्न विचारला आहे.
तर चंद्रपूर आणि गडचिरोली लक्षात घ्या, या ठिकाणी जे आहे मला बॉक्साईटचे उत्पादन घेतले जात नाही. सो आन्सर ऑप्शन ए ओनली. लक्षात येत आहे ना. आणि एवढं माहीत असलं पाहिजे बरं बेसिक. बॉक्साईट जो आहे हा डिरेक्टली पूर्व विदर्भामध्ये सापडतच नाही. ठीक आहे. त्याच्या संपूर्ण खाणी ह्या इकडे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं कोकणचा भाग, कोल्हापूर सारखा भाग, ठीक आहे, इथे जास्त प्रमाणात मिळतो. कधी कधी ऑप्शन मध्ये लक्षात घ्या उत्तर महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले मधले हे जे उत्तर जिल्हे आहे, ठीक आहे, कधी कधी नाशिक वगैरे जर आला तर ठीक आहे, परंतु एकदाच यांचं बिलकुल पटत नाही बॉक्साईटचं आणि पूर्व विदर्भात. आयोगाने हे 10 वेळा क्वेश्चन विचारलेला. ठीक आहे. तो बेसिकली हे लक्षात घ्या. स्ट्रेट क्वेश्चन होता, काही चुकीचं नव्हतं. बघा, सह्याद्री पर्वतातील शिखराचा उंचीनुसार कोणता उतरता क्रम बरोबर आहे? ठीक आहे, सह्याद्री पर्वतातील शिखरांचा उंचीनुसार. तर आपला शॉर्टकट एक लिहून घ्या, इथं माहिती असेल सर्वांना. तो क सा म ह स तो, स तो, तर अत्र तो, वैतागला आणि हनुमान. माहिती आहे असेल ना, बऱ्यापैकी आहे. ठीक आहे. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा, नंतर अस्तंबा, त्र्यंबकेश्वर, तौला, ठीक आहे, नंतर वैराट आणि हनुमान. क्लिअर. तर हा शॉर्टकट आहे. क सा म ह स तो, अत्र तो, ठीक आहे, चिडला हनुमानजीच्या मंदिरात गेला. अशा पद्धतीचा तो शॉर्टकट आहे. तर याच्यातून तुम्हाला मी सांगेल की आतापर्यंत जिओग्राफीमध्ये 2012 नंतरचे 20 क्वेश्चन जवळपास सुटतात. 20 क्वेश्चन पूर्ण PYQ मधून त्या एका शॉर्टकट वरून. ठीक आहे. तर तो सेम होता. उतरता क्रम पाहिजे, लक्षात घ्या. इथे फक्त शॉर्टकट माहिती आहे, सगळं माहिती आहे. ठीक आहे. तर ताट वाढून ठेवलाय तरी आपल्याला बरोबर जेवण करता येत नाही. हे केव्हा? जिथे तुम्ही इथं चढता क्रम तिथं वाचता. ठीक आहे. इथे बघा उतरता क्रम आहे म्हणजे जास्त हाईटवाले आपल्याला आधी घ्यावं लागेल. त्यानुसार जर गेलो तर आपण बघा 4 नंबर आहे ना, साल्हेर, साम म्हणजे कळसुबाई नाही इथे. साल्हेर आहे, महाबळेश्वर आहे, हरिश्चंद्रगड आहे आणि सप्तशृंगी. ठीक आहे. साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी. क्लिअर. आता आयोग काय करेल, तुम्हाला मुद्दाम या एका दरम्यान एखादं दुसरं नवीन नाव देईल. ठीक आहे. तर तरी सुद्धा घाबरायचं नाही. हा शॉर्टकट लावून ऑप्शन मधून इलिमिनेट करायचं. आलं का लक्षात? कधी कधी होते की याच्यापेक्षा वेगळं काही नावानं आयोग तुम्हाला देईल, त्याच्यामध्ये काय करायचं, इलिमिनेट न जायचं. हा ऑप्शन तुम्हाला येतं. ठीक आहे. तर आन्सर ऑप्शन येतं 4 येतं. ठीक आहे. पर्वत मी तुम्हाला सांगेल, पर्वत शिखरे जे आहे त्याचा महाराष्ट्राच्या अनुषंगानं चांगला प्रिपरेशन कराच. मात्र आपण बरेचदा भारतातले जे हिमालय पर्वत आहे, बरोबर आहे, हिमालयीन जे आहे 8000 शिखराची उंची, त्याचा क्रम आपण बरेचदा विसरतो. तर ते तुम्हाला आज होमवर्क आहे की भारतामधले जे आहे ना धौलीगंगा वगैरे वगैरे, ठीक आहे, ते सगळं व्यवस्थित त्याचा क्रम तुम्ही कांचनजुंगा, K2, गॉर्डन ऑस्टिन, तर हे भारतातले आज तुम्हाला पाहायचे आहे. ठीक आहे. महाराष्ट्र आपण पाठच करतो. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. गोदावरी नदी ने महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी क्षेत्र व्यापलेले आहे. किती आहे? स्टेट तुमचं सौदी सरांच्या पुस्तकातली फॅक्ट आहे. ठीक आहे. म्हटल्यापेक्षा स्टेट बोर्डमध्ये 49% क्षेत्रफळ जे आहे काय, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 49% क्षेत्र गोदावरी नदीने इटसेल्फ व्यापलेला. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदी लांबीची कोणती आहे? गोदावरी नदी. तिचा पार तिकडे पूर्णा, ठीक आहे, तापी, वैनगंगा, पैनगंगा, वर्धा, हे सगळं खोऱ्याचा भाग आहे. लक्षात घ्या. ह्या जरी स्वतंत्र नद्या असल्या पूर्व विदर्भातल्या, तरी गोदावरी खोऱ्याच्या उपनद्या म्हणून त्या काम पाहतात. ठीक आहे. स्वतंत्र खोऱ्या आहेत. सिंपल आहे. नदीबद्दल मी सांगतो थोडं बघा. नदी करत असताना सेम तसं मी जे काल तुम्हाला सांगितलं आर्टिकल्स बद्दल किंवा समाज सुधारकाबद्दल, वृत्तपत्राबद्दल मी काल बोललो. तर नदी प्रणालीचा नाही का एक चार्ट दिलेला आहे सौदी सरांच्या पुस्तकामध्ये किंवा दीपस्तंभ जे आहे. फक्त मी इथं थोडं सांगेल की दीपस्तंभ पब्लिकेशनच्या पुस्तकमध्ये फार जास्त डिटेलमध्ये आहे. ते म्हणजे फारच जास्त आहे. काठावरील नदी शहरे, मग ते संगमावरचे वगैरे वगैरे, मग तो डेटा पाहून आपल्याला इरिटेट होतो, आपण तो स्किप करतो. त्यापेक्षा बेटर आहे सौदी सरांच्या पुस्तकामध्ये फक्त एका पेजवर, म्हणजे ह्या 2 पेजवर एक तुम्हाला मॅप दिलेला आहे. मॅप म्हटल्यापेक्षा टेबल दिलेला आहे. तर त्या टेबल तो व्यवस्थित करा, त्याच्यावरून क्वेश्चन डायरेक्टली येतात. तुम्ही चेक करा, तो सोर्स आहे आयोगाचा मूळ. ठीक आहे. तो सौदी सरांच्या पुस्तकातलं बॅक टू बॅक हे पेज आहे. त्याची झेरॉक्स काढा आणि तुमच्या समोर कॅबिनमध्ये लावून घ्या. 100% तुमचा एक क्वेश्चन मार्क तुम्हाला इथं मिळू शकतो. ठीक आहे. हे जे मी सांगताय होमवर्क ते फक्त प्रामाणिकपणे करा. ठीक आहे. क्लिअर. तर नदी प्रणाली मी वारंवार सांगतो, उजव्या नद्या, डाव्या नद्या, सगळ्या गोष्टी त्यामधून क्लिअर होतील. ठीक आहे.
दीपस्तंभ पब्लिकेशनमध्ये फार जास्त डेटा आहे, असं म्हणणार नाही मी की त्याच्यातून येत नाही, येतं ते, परंतु आपल्याला मग पाठ करायसाठी ते कठीण वाटतं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. महाराष्ट्र राज्याचा भाग भूशास्त्रीय दृष्ट्या अतिशय भक्कम आहे कारण. ठीक आहे. थोडा कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन होता, सोपा होता तसा तुलनेनं. सांगू शकते उत्तर कोणी? इलिमिनेशन तरी सांगा काय काय कट होईल. पहिले 2 ऑप्शन तर कट होतात. भूशास्त्रीय दृष्ट्या अतिशय भक्कम आहे. ठीक आहे. रूपांतरित खडकनं नाहीच बनलाय, कारण की ऑलरेडी अग्निजन्य खडक आहे, बरोबर आहे, बेसॉल्ट. त्यामुळे रूपांतरित खडकचा प्रश्नच येत नाही. सेकंड, या भूभागाचे संतुलन समान आहे. हे तर एकदम हास्यास्पद गोष्ट आहे. बॅलन्स आहे म्हणून तो काय भक्कम आहे असा काही संबंध नाही. आता तुम्हाला 2 याच्यामध्ये बघा सेम काही कीवर्ड दिसतील. हे भूभाग विविध खडकापासून बनलेला आहे आणि हा भूभाग प्राचीन खडकापासून बनलेला आहे. काय उत्तर राहील? विविध राहील की प्राचीन राहील? प्राचीन. सिंपल आहे. ठीक आहे. असं क्वेश्चन उत्तर काढता आलं पाहिजे, लक्षात घ्या. कन्फ्यूज व्हायचं काम नसते. बेसिकली एक स्टेप्स असतात उत्तर काढायच्या, त्या तुम्हाला एकदा तुम्ही जेवढी याच्यावर प्रॅक्टिस कराल, ठीक आहे, तेवढं तुम्हाला त्याचा स्पीड वाढेल तुमचा. पहिल्यांदा काय होईल तुमचं, टेस्ट सिरीज थ्रू हे सगळे लॉजिक वगैरे जे आहे लागू ॲप्लिकेशन करताना वेळ जाईल. ते वेळ पूर्ण पेपर सोडवणं होणार नाही. मात्र जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल वारंवार, तर तुम्ही हे शोधाल याच्यातले कीवर्ड्स आपले सगळे, आणि त्याच्यावर उत्तर तुम्ही काढू शकाल. ठीक आहे. तो डिरेक्टली आहे भूशास्त्रीय दृष्ट्या भक्कम असण्याचं कारण म्हणजे काय, तर प्राचीन खडकापासून बनलेला आहे. ठीक आहे. त्यामुळं डायरेक्ट होता, कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन घ्या. कोणती पर्वतरांग नर्मदा व तापी खोरे यामधील जलविभाजक आहे? ठीक आहे. आता याचा एक शॉर्टकट सांगतो, लिहून घ्या. विन सात सा आगोह वा भीम. तुम्हाला हे शॉर्टकट्स याच्या आधी सुद्धा माहिती असेल, युट्यूबवर जे आहे राहुल गंधे सरांचं ऐकलं असेल. आम्ही सोबतच अभ्यास करत होतो, त्यामुळं हे सोबतचे शॉर्टकट्स आहेत. ठीक आहे. बघा, विंध्य इथे जे आहे विंध्य आहे, बरोबर आहे. इथे नर्मदा आहे, बरोबर आहे. इथे सातपुडा आहे, इथे पुन्हा तापी आहे. क्लिअर. हा पुन्हा सातमाळा अजिंठा आहे, हा गोदावरी आहे, बरोबर आहे. नंतर हा हरिश्चंद्र बालाघाट ही भीमा नदी आहे, हा शंभू महादेव डोंगररांग आणि ही कृष्णा नदी आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीनं काळा म्हणजे लक्षात राहील तुमच्या. ठीक आहे. हे जे साईन दाखवत आहे हे कशात आहे? पर्वत, आणि हे रेष जे आहे हे आहे तुमची नदी. क्लिअर. आता या शॉर्टकट्सवर मी तुम्हाला खोटं नाही सांगत, जवळपास 20च्या वर आतापर्यंतचे PYQ सॉल्व्ह होतात. ठीक आहे. डायरेक्टली म्हणजे काहीच पाहा लागत नाही. मग कन्फ्युजन क्वेश्चन चुकत नाही आपला. तर इथे तुम्हाला नर्मदा आणि तापीतलं विचारलं होतं, कोणता आहे? सातपुडा. ठीक आहे. फक्त इथे एवढं लक्षात घ्या या शॉर्टकट्समध्ये, हा सातपुडा आहे, हा सातमाळा आहे, हा 6-6-2 कन्फ्यूज होऊ नका. आधी सातपुडा येतो हे बेसिक आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. पुन्हा सांगतो, विंध्य, ठीक आहे, आणि सातपुडा दरम्यान नर्मदा नदी, सातपुडा आणि सातमाळा अजिंठा दरम्यान तापी नदी. ठीक आहे. सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट दरम्यान गोदावरी नदी, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव दरम्यान भीमा नदी, आणि शंभू महादेवच्या दरम्यान ह्या 2 नद्या भीमा आणि कृष्णा. लक्षात आलं? तर विन सातसा आगोह बाभीम क्रू ह्या शॉर्टकटवरून तुमचं फिजिकल जिओग्राफी सरळ सरळ पर्वतरांगा आणि नद्या हा सगळा संपला तुमचा एका शॉर्टकटवरून. ठीक आहे. क्लिअर. पुढचा क्वेश्चन घ्या. खाड्यांच्या संदर्भात आला क्वेश्चन आपला, प्रेडिक्टेबल होता. मी त्या दिवशी शॉर्टकट सांगितले होते तुम्हाला. ज्यांनी लेक्चर प्रामाणिकपणे ते करताय त्यांना खरंच आउटपुट मिळेल 100%. पाताळगंगा नदीवर धरमतर खाडी आहे. ठीक आहे. धपाधप मारला आपण असं म्हटलं होतं. ठीक आहे. तर हे धरमतर पाताळगंगा बरोबर आहे. ठीक आहे. पहिलं सेंटेन्स माझा बरोबर आहे. दुसरं आठवते शूचा शॉर्टकट काय सांगितला होता? विशू. ठीक आहे. विजयदुर्ग जे आहे हे शुक नदीवर आहे. आणि इथं बाचा काय सांगितला होता? तर आपला शोले मधला सांबा. ठीक आहे. हे सांबा. तर इथे जे आहे सावित्री बानकोट, सावित्री बानकोट. ठीक आहे. तसं हा शॉर्टकट होता आपला, आपण बोललो होतो त्या दिवशी लेक्चरमध्ये. तर शुक नदीवर बानकोट नाही, बानकोट हे सांबा सावित्री पाहिजे होती. त्यामुळे हा बी सेंटेन्स काय चुकीचा आहे. तुम्हाला अ बरोबर ब चूक. आन्सर ऑप्शन 1 आहे. ठीक आहे. तर पुन्हा माझं सांगतो प्रेडिक्शन यावेळेस हे आहे की आतापर्यंत प्रिलिम्सला खाड्या आणि नद्यावर क्वेश्चन विचारला, हा मेन्सचा चालू आहे, बरोबर आहे. तर यावेळेस कंबाईनला किंवा राज्यसेवेला हा येऊ शकतो. प्रेडिक्टेबल आहे माझा एरिया. तर हे चांगलं करून ठेवा. ठीक आहे.
आठवत असेल तुम्हाला, हा आता आठवेल तुम्हाला, जयका आठवते, काजवी म्हटलं होतं, जैतापूर काहीतरी असं, काजवी, जयका असा शॉर्टकट सांगितलं होतं. जयका इथलं शोरूम होतं पहिले. ठीक आहे, आठवते असाल तर आठवत असेल किंवा लेक्चर पाहावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, क्लिअर, तो लक्षात ठेवा. खाड्या आणि त्या अनुषंगाने त्यावरची नद्या हा चांगला करून ठेवा. आणि हा आता हा सांगतो, हा दीपस्तंभ पब्लिकेशनमध्ये डेटा चांगला दिलेला आहे. मी ज्या गोष्टी सांगतो त्या व्यवस्थित करा. सौदी सरांच्या पुस्तकामध्ये थोडं कन्फ्युजन होतं याच्यामुळे. ठीक आहे, त्यांनी प्रॉपर दिलाय. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. प्रादेशिक विभाग आणि वार्षिक पर्जन्य, पुन्हा कॉमन सेन्स लॉजिकवर क्वेश्चन आहे. ठीक आहे, सांगू शकते कोणी उत्तर? तुम्हाला विचारलाय प्रादेशिक विभाग, ठीक आहे, आणि वार्षिक पर्जन्य. तुम्ही सांगा आता. अवर्षण प्रदेश जो आहे तो याच्यातला कोणता आहे? मराठवाडा. पण तिथे पाऊस काय पडायला पाहिजे? सगळ्यात कमी. बघा, मराठवाड्याचं ऑप्शन 77, क चं एक कुठे आहे? क चं ऑप्शन 1 आला उत्तर. ठीक आहे, त्यामुळे असं नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टी डेटावर घ्याल. लक्षात घ्या, डेटावर जर तुम्ही पेपर सोडवायला गेलात तर कधीही तुमचे 40+ बरोबर येणार नाही. मात्र तुम्ही जर या सगळ्या आपल्या लॉजिक, टेक्निस्टिक, अप्रोच, ऑन टाइम पेपर मॅनेजमेंट, जे शेवटच्या दिवशी मी सांगेल, ह्या सगळ्या गोष्टींनी जर केला तर आरामात 65 तुम्ही कंबाईनमध्ये घेऊ शकता. राज्यसेवेत 110 सहज घेऊ शकता. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये कोकण, आणि जर दुसरं बघितलं तर मला वाटते कोकणहून 2 ऑप्शन आहे म्हणून कोकण मॅक्सिमम असणार आहे, बरोबर आहे, 287, 2 ऑप्शन आहे याच्यामध्ये. ठीक आहे, नंतर मध्य महाराष्ट्र हा आपला 392, नंतर विदर्भ हा निश्चित पावसाचा प्रदेश आहे, हा 100 असणार आहे. ठीक आहे, तो आन्सर ऑप्शन याचा 2 आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, वार्षिक पर्जन्य, तापमान आणि आर्द्रता हे तिन्ही क्वेश्चन जे आहे तुम्हाला हवामान किती समजलं याच्यावर आधारित असतात. मला आठवते पुढे एक क्वेश्चन आहे आता, तापमान आधारित लावा वगैरे. ठीक आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला किती, म्हणजे तुम्हाला हे महाराष्ट्राचं हवामान किती समजलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला माहित असलं पाहिजे कोकण हे जे आहे हवामान आहे, तुलनेनं विदर्भामध्ये पूर्व विषम हवामान आहे. ठीक आहे, तापमान कक्षा जर घेतली तर निश्चितच या प्रदेशाची कमी असणार आहे, बरोबर आहे. पूर्व विदर्भाच्या भागामध्ये तापमान कक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे, कारण की टेम्परेचर अगदी नागपूरचं जर उदाहरण घेतलं तर रात्रीचं टेम्परेचर एकदम लो होऊन जाते आणि पुन्हा दिवसाला हायस्ट टेम्परेचर असते. त्या तुलनेनं कोकणामधलं तापमान जवळपासचा रेंज जे आहे मधली ते काय राहते, कमी राहते. पण त्याला समहवामान, विषम हवामान आपण असं म्हणतो. ठीक आहे, नैऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा इकडे आले. ठीक आहे, मग इथे पाऊस जास्त असणार आहे. पाऊस कमी कमी इकडे होत जाईल, आपला पर्जन्यछायेचा प्रदेश. पुन्हा इकडे निसर्ग साधन संपत्ती आहे, हवामान अनुकूल आहे, पुन्हा इकडे पावसाचं प्रमाण वाढत जाईल. ठीक आहे, तर हे सिंपल गोष्टी समजून घ्यायच्या, हा पाठांतराचा भाग नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. इथे आपला बघा STI 2022 चा पेपर संपलेला आहे. ठीक आहे, 10 क्वेश्चन. आता पुढचे बघूया 10 क्वेश्चन. STI जे आहे म्हणजे आता जे कंबाईन मेन्स जे आहे झालेली होती सोबत एकत्र चारही पोस्टसाठी, त्याचा हा आहे. ठीक आहे, 2023 बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट 81 नंबरचा. याच्यामधले बघा, या पेपरमध्ये मी सांगतो 10 पैकी 8 तुम्ही सहज घेऊ शकले असता. म्हणजे 10 पैकी 8, 2 मी डायरेक्ट सांगतो नाही, म्हणजे पॉसिबल नाही. जसा हा क्वेश्चन चढत्या क्रमानं त्यांनी विचारलाय, भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टीने जीवावरण क्षेत्र, आलं का लक्षात? तर हे पाठ असणं अपेक्षित नव्हतं. आणि आता तुम्ही कोणत्याही लॉजिकनं जरी गेलात तरी इथे लागत नाही जवळपास. फक्त आता मुद्दा असा होता की चढत्या क्रमानं लावा. इथं आपल्याला कॉमन कॉमन आपण पाहूया या ऑप्शनमध्ये. ठीक आहे, तर हा चुकला असता काही हरकत नाही, मात्र बरोबर कसा आणायचा आपण हा डिस्कस करूया. बघा, त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की मन्नारचे आखात, बरोबर आहे, याचं क्षेत्रफळ, याचं जे बायोस्फिअर रिझर्व्ह हा मॅक्सिमम आहे मन्नारचे आखात. मग आता मन्नारचे आखात मला काय पाहिजे, शेवटी पाहिजे. तुम्हाला विचारला कोणता क्रम आहे, चढता. 3 ऑप्शनमध्ये दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे इलिमिनेट होत नाही, बरोबर आहे. मुद्दा मग दुसरा आणखी येतं बघा, सुंदरबन सेकंड लास्ट आहे. आता हे 2 ऑप्शन गेले, सुंदरबन सेकंड लास्ट आहे. माझं हा क्वेश्चन चुकला होता, मी स्वतः सुंदरबन शेवटी कन्सिडर केला होता. ऍक्च्युली काय, मनारचे आखात, त्याच्यानंतर सुंदरबन, नंतर निलगिरी आणि नंदादेवी. तर उत्तर 1 आहे. ठीक आहे, याचा सोर्स काय, तर सौदी सरांचं भूगोल व पर्यावरणाचं पुस्तक. ठीक आहे, त्याच्यामध्ये पर्यावरण सेक्शन आपण जनरली वाचतच नाही. आपण घोरपडे सरांचं पुस्तक किंवा शंकर आयस किंवा इतर क्लास नोट्स वापरतो. तर पर्यावरण हा टॉपिक आहे, मी पाहिला, आजच पाहिलं ते पण मी, ते मलाही माहित नव्हतं याचा सोर्स हा आहे म्हणून. तर डिरेक्टली ज्या त्याच्यामध्ये जीवावरण राखीव क्षेत्र दिलेलं आहे आणि समोर क्षेत्रफळ दिलं आहे,
त्या टेबलमधून डायरेक्टली असा तो क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, याचा सोर्स सांगत आहे सौदी भूगोल व पर्यावरण, सौदी सरांचं. ठीक आहे, निलगिरी, नंदादेवी, सुंदरबन, मनारचे आखात. तर हा सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे मनारचे आखात, सुंदरबन सेकंड लास्ट, नंतर नंदादेवी, नंतर निलगिरी. याचे आकडे मी लिहून आणले पण सांगून अर्थ नाही, कारण की हाच क्वेश्चन रिपीट येईल याची गॅरंटी नाही, आल्यानंतर आपला बरोबर याची गॅरंटी नाही आहे. ठीक आहे, आन्सर ऑप्शन याचं काय एक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. आणि एक सांगतो बघा, आत्ता म्हणजे मेन्सचा आहे हा पेपर तसा. 2023चा पॅटर्न बघा, हा फार जास्त रॅन्डम आहे. 24ला प्रिलिम्सचा तुमचा रॅन्डम राहील पेपर. म्हणजे पहिलेच सांगतो प्रेडिक्शन की 24चा जो तुमचा पेपर राहील हा फार जास्त रॅन्डम असण्याची शक्यता आहे, किंवा मग फारच जास्त तो काय राहणार आहे बेसिक. दोनच शक्यता आहे, मॉडरेट असण्याची शक्यता कमीच आहे. एक तर फार जास्त रॅन्डम राहील, ज्यानं जो आपला कट ऑफ आहे तो एक साधारणतः नेहमीपेक्षा कमी येईल, किंवा फार जास्त सोपा राहील, त्यानं डायरेक्टली कट ऑफ वर जाईल. ठीक आहे, मॉडरेट असण्याची शक्यता कमी आहे मला असं वाटतंय. ठीक आहे, कारण की बऱ्यापैकी आता जो वर्ग आहे करणारा कंबाईन, आता तो क्लास 1 वर्ग सुद्धा आता कंबाईन करतो आहे. ठीक आहे सध्या, कारण की हा लास्ट अटेम्प्ट असल्यामुळे राज्यसेवेचा. ठीक आहे, सो त्या तुलनेनं बोलू आपण नंतर त्याच्यावर. आता याचं उत्तर एक आहे. ठीक आहे, कारण की बघा आतापर्यंत मेन्समध्ये या ग्राउंडवर जीवावरण क्षेत्र हा पहिल्यांदाच इंट्रोड्यूस केला आयोगानं. त्याच्या अगोदर पर्यावरणावर सोपे क्वेश्चन राहत होते. हा एक वन ऑफ द टफेस्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, कोणत्या नद्या महाराष्ट्राच्या कोकण मैदानी प्रदेशातून वाहत नाही? ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन होता, इलिमिनेशन जाणं अपेक्षित तुम्हाला होतं. कोकणातून वाहत नाही, वैतरणा, उल्हास, अंबा ह्या सगळ्या कोकणातल्या नद्या आहे. माही इटसेल्फ हे माही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशातून उगम पावते. खंबाईच्या आखातामध्ये तिचं जे आहे ते मिळते. ब सेंटेन्स वाहत नाही, फक्त ब बरोबर. माही ऍक्च्युली मही पाहिजे होती, तिथं माही नावानं सर्च केलं मी, नाहीच आहे. ठीक आहे, माही आपले MS धोनी आहे. ठीक आहे, तर वैतरणा, उल्हास आणि अंबा, ठीक आहे, ह्या सरळ सरळ कोकणातल्या नद्या आहेत, त्यामुळं अकड असणार नाही. तुम्हाला विचारलं होतं मैदानी प्रदेशातून वाहत नाही, निगेशन मध्ये आन्सर ऑप्शन तुमचं 2 आहे. ठीक आहे, क्लिअर पर्यंत. नेक्स्ट पुढचा घ्या, योग्य जोड्या जुळवा. आता या क्वेश्चन मधून थोडं जर सांगायचं झालं तर मी मागे बोललाय म्हणून बोलत नाही, रिपिटेशन मी करत नाही. ठीक आहे, मागच्या एका लेक्चरमध्ये बोललाय मी, कोकणातल्या नद्या ह्या चांगल्या करून ठेवा. ठीक आहे, त्यामध्ये तेरे मुका शावा, सावित्री काकू, पावता वैद्य, माहिती आहे काय शॉर्टकट? तेरे खोल, तेरे खोल, तेरे मुका शावा मुचकुंदी, काजवी, नंतर शास्त्री, शावा वरून वा. ठीक आहे, नंतर तेरे मुका शावा, सावित्री काकू इकडे, तर कुंडलिका, पावता वैद्य म्हणजे पाताळगंगा, हे उल्हास, हे तानसा, इकडे वैतरणा आणि हे दमनगंगा. हा शॉर्टकट फक्त एवढं लक्षात ठेवा की हा बॉटम टू टॉप आहे. तर चुकून तेरे मुका शावा म्हणजे हे तेरेखोल कुठली आहे? सिंधुदुर्ग मधली. तर हा खालून वर शॉर्टकट आहे, फक्त लक्षात ठेवा. या एका शॉर्टकटवरून तुमचे सर्व क्वेश्चन सर्व, ठीक आहे, कुठले कोकणातल्या नद्याचे सुटून जातात. ठीक आहे, क्लिअर? ओके, तेरे मुका शावा, सावित्री काकू, पावता वैद्य. ठीक आहे, शॉर्टकट थोडे वाईल्ड आहे. ठीक आहे, परंतु पर्यायी आपल्याला लक्षात ठेवण्याचा भाग होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 83, योग्य जोड्या जुळवा, जिल्हा आणि अभयारण्य. एकदम सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे, ठाणे तुंगारेश्वर आहे, अचं 2 पाहिजे आपल्याला, ऑप्शन एकच आहे डायरेक्टली. ठीक आहे, एकावरूनच उत्तर आलेलं असतं. ठीक आहे, ठाणे तुंगारेश्वर, गडचिरोली जे आहे आपल्याला माहिती आहे, चपराळा, अकोला, नरनाळा आणि सांगली सागरेश्वर हे पक्षी अभयारण्य आहे. ठीक आहे, सो आन्सर ऑप्शन 3 इज देअर. अभयारण्य याचा यादी वारंवार वारंवार वाचा. दरवेळेस एरिया आयोगाचा दरवेळेसचा क्वेश्चन आहे अभयारण्य आणि जिल्हा. ठीक आहे, दोन्ही वाचून ठेवा. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी भारतातले अभयारण्य चांगले करून ठेवा. आठवते मागे क्वेश्चन होता नामदफा, ठीक आहे, वगैरे वगैरे प्रिलिम्सला क्वेश्चन होता. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी भारतातले अभयारण्य स्टेट वाईज चांगले करा आणि कंबाईनसाठी दोन्ही करा, भारत आणि महाराष्ट्र या अनुषंगाने. ठीक आहे, क्लिअर? अभयारण्य वारंवार आयोग क्वेश्चन विचारते, पाठांतर असणं अपेक्षित आहे. सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते, ती शाखा या नावाने ओळखली जाते. सोलापूर जिल्ह्याकडे जाते, ती शाखा या नावाने ओळखली जाते. आता एकंदरीत रफ जर आपण मॅप काढला महाराष्ट्राचा, आपल्याला लक्षात येतं की सातमाळा, अजिंठा
बरोबर आहे. नंतर इथं हरिश्चंद्र बालाघाट आणि इकडे शंभू महादेव. तर तुम्हाला एक माहीत असलं पाहिजे सिंपल लोकेशन, की सोलापूर कुठे आहे बुवा. सोलापूर हे माझ्या ह्या तिसऱ्या रांगेच्या दरम्यान असणार आहे. हा प्रदेश आहे. संपलं ना, मग डायरेक्ट उत्तर येतं बघा. हरिश्चंद्र आहे, नाही आहे. ठीक आहे. हरिश्चंद्र हा भाग आहे सेकंड. नंतर वरचा सातमाळा अजिंठाचा भाग जो आहे तो नसेलच इथे. सातमाळा गेला. आता बाळेश्वर आणि महादेव तर ॲक्चुअली हे उपरांग आहे बाळेश्वर डोंगररांग. ठीक आहे. हरिश्चंद्र बालाघाटची. इथे उत्तर माझं काय विचारलंय? सोलापूर जिल्ह्याकडे जाते. तर सर्वात खालची कोणती आहे माझी? शंभू महादेव डोंगररांग. त्यामुळे आन्सर ऑप्शन 2 आहे. आलं लक्षात? क्वेश्चन लक्षात घ्या, कधीही एम-पी-एस-सीला अपेक्षित नाही आहे. ते आपले स्टेट बोर्डचे नाही आहे ना. 21 अपेक्षित. प्रश्न ठरले आहे, उत्तर आपले ठरलेले आहे. इथे तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये तुमचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये त्या मिक्सअप करावं लागेल. त्याच्यावरून तुमचं उत्तर येईल. एक स्टेप लावावं लागेल तो नॉलेज. तुम्ही काय अपेक्षित करता नाही. तुमचं जे पाठ आहे ते डायरेक्ट प्रश्न आला पाहिजे, तो उत्तर मी मारून मोकळा. तसं होणार नाही. तसे क्वेश्चन मिळतात तुम्हाला. किती? 25. 25 काही पोस्ट निघत नाही. ठीक आहे. तुम्हाला तुम्ही जे वाचलं त्याचाच डेटा वापरून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ॲन्सर काढायचा आहे. ठीक आहे. हे शिका फक्त. हे फार जास्त महत्त्वाचं आहे. क्लिअर? पुढचा क्वेश्चन. कोणता घातकी प्रदूषक ओझोन नष्ट करतो? सिंपल आहे. ओझोनसाठी आपल्याला माहिती आहे CFC कारणीभूत आहे. डायरेक्टच उत्तर आहे फक्त ब. ठीक आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन. CFC सर्वात जास्त फ्रिऑन त्याला म्हणतो आपण. क्लोरोफ्लोरोकार्बन, रेफ्रिजरेटर आणि आपले AC हे सर्वात जास्त सोर्स आहे जास्त त्याचे. घातकी प्रदूषक जो ओझोन नष्ट करतो. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 2. क्लिअर? 85. आता ॲक्चुअली बघा या पेपरमध्ये तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन एन्व्हायर्नमेंट ओरिएंटेड दिसणार आहे. तर हा मेन्सच्या सिलेबसमध्ये नवीन एन्व्हायर्नमेंट सुद्धा त्यांनी ॲड केलेला आहे म्हणून. पुढचा क्वेश्चन. 72चा वन्यजीव संरक्षण कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात आला, पण कोणत्या राज्याने तो स्वीकारला नव्हता? कॉमन सेन्सनं उत्तर मारा. कॉमन सेन्स, कारण की असा एकमेव आर्टिकल होतं आर्टिकल 370. ठीक आहे. ते भारतामध्ये लागू म्हणजे जे आपण म्हणू शकतो आपल्या संविधानात होतं, पण तो जम्मू काश्मीरला स्पेशल स्टेटस होतं. त्यामुळे आपले बरेचसे कायदे तिथे लागू होत नव्हते. मग 72चा कार्यकाळ आहे. ठीक आहे. आता जर ते 2019 नंतर विचारलं ते असणार नाही. आता इक्वल आहे सगळ्या राज्यासाठी. जम्मू काश्मीर आहे याचं उत्तर. नेक्स्ट घ्या पुढचा क्वेश्चन. शाश्वत विकासाची ध्येय. आता बघा वाटू शकते तुम्हाला भूगोल चालू आहे अचानक इकॉनॉमिक्स आला SDG. ठीक आहे. परंतु मुद्दा नाही आहे तो. कारण की तुम्हाला त्याच्यातला जो कन्सेप्ट आहे भूगोलमधला शाश्वत विकास. तर शाश्वत विकास या टॉपिकमध्ये ह्या येतोय मुद्दा. ठीक आहे. तर खालील क्षेत्रांचा समावेश होतो. सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य दूर करणे. अगदी SDGच्या आर्टिकल 1 मध्येच सांगितलेलं आहे. बरोबर आहे. लिंग समभाव निर्माण करणे. आय थिंक आर्टिकल 5 SDG 5 मध्ये दिलाय. लिंग समानता. ध्येयासाठी भागीदारी करणे सगळ्यात लास्टवाला आहे आपला 17 क्रमांकाचा SDG. ठीक आहे. फक्त जमिनीवरच आहे का? नाहीये. पाण्यावरचं सुद्धा आहे. 13-14 मध्ये दिलेला आहे बहुतेक. ठीक आहे. एकदा बघून घ्याल, चेक करून घ्याल. ठीक आहे. आधी पाण्यावरचा आहे, नंतर जमिनीखालचा आहे. हे विशेष आहे. ते लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. 14 की 15 आहे लक्षात ठेवा फक्त. थोडा कन्फ्युजन आहे. 16 जे आहे मला वाटते हवामान बदलसाठी आहे. ठीक आहे. क्लिअर? तो इथं फक्त या कीवर्डमुळे चुकलाय. तसं जमिनीवरचे जीवन आहेच लक्षात घ्या. परंतु पाण्याखालचे सुद्धा आहे. त्यामुळे फक्त मुळं तो कीवर्ड चुकलेला आहे. बस सिम्पली तो एलिमिनेट करा. ब ऑप्शन. ब गेला, ब गेला, ब गेला. आन्सर ऑप्शन 4 आलं तुम्ही. ठीक आहे. क्लिअर? तो SDGवर जरी क्वेश्चन असला तरी तो तुम्हाला भूगोलच्या अनुषंगानं शाश्वत विकासाच्या अनुषंगाने विचारलेला आहे. ठीक आहे. SDG MDG पाठ करा हे लक्षात घ्या. नाही तर तुम्हाला असं वाटते आता रिसेंट मधले पॅरिस नंतर 2015 SDG आहे. MDG करू का? तर मी सांगेल MDG करा. ठीक आहे. 7च ध्येय आहे मात्र ते महत्वाचे आहे आणि पाठ पाहिजे हे. 17 आणि 7 24 पाठच पाहिजे. दख्खनचे पठार बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांनी बनलेले आहे. कारण सांगा. डेक्कन प्लॅटू क्वेश्चन विचारलेला आहे. एकदम नॉनसेन्स वाले जे हे आहे आपण पर्याय म्हणतो ते डायरेक्ट लिमिट करू शकता तुम्ही. म्हणजे जास्त उष्णता आहे हे कारण असणार नाहीये. तसं तर डायरेक्ट उत्तरच तुम्हाला सांगतो मी, की ग्रॅनाइट खडकांनी बनलेला आहे ज्वालामुखी प्रक्रिया. मग ब तर मला 100% पाहिजे. डायरेक्ट एकच ऑप्शन आहे बघा. ब वाला. कोणता आहे? आता 2 ऑप्शन आहे ॲक्चुअली. आता इथे थोडं 50-50 मध्ये चुकू शकतो क्वेश्चन. परंतु इथं एक आपल्याला पाहिजे, की दख्खनचे पठार म्हणजे हा महाराष्ट्र पठार आणि महाराष्ट्र पठार हा स्वतः एक जे आहे अगदी बॅलन्स आहे. ठीक आहे. याला कुठलाही भूकंपाचा धोका नाही. फक्त किल्लारी वगळता. ठीक आहे. सो डायरेक्टली भूकंप क्षेत्र आपण वगळू शकतो त्यातून.
क ऑप्शन गेला तर आन्सर ऑप्शन 2 फक्त येतं डायरेक्ट. ठीक आहे. मी सांगतो इथे चुकू शकता तुम्ही वेळेवर, परंतु पुन्हा याच्या पुढे जर क्वेश्चन आला तर चुकू नका. आलं का लक्षात? कारण की जनरली भूकंप क्षेत्र हा स्टेबल आहे. बरोबर ना? महाराष्ट्र पठाराचा एकदम सेफ झोनमध्ये असं आपण म्हटलं जाते. आपण जर भूकंपाचे झोन घेतले 2, 3, 4 आणि 5 तर जनरली आपल्याला कुठे आढळते भारतामध्ये नॉर्थ ईस्ट आणि उत्तर भारत, हिमालयीन पर्वताचा प्रदेश. ठीक आहे. तुलनेनं मग इकडे भूकंप, कच्छ वगैरे राजस्थानचा भाग हे जास्त आहे. हा जो भाग आहे जनरली महाराष्ट्राचा हा सेफ झोनमध्ये आहे. आलं लक्षात? तो म्हणून भूकंप क्षेत्र हा एक मुद्दा येणार नाही. म्हणून जे आहे फक्त ज्वालामुखी प्रक्रिया, भ्रंशमुलक उद्रेक. ठीक आहे. त्याच्यातून निर्माण झालेला आहे बेसॉल्ट आणि ग्रॅनाइट खडक. तर आन्सर ऑप्शन 2 इज देअर. ठीक आहे. नेक्स्ट बघा. कोणते बेट नाही? अगदी अगदी कॉमन सेन्स. ठीक आहे. जनरल नॉलेजचा क्वेश्चन होता. तुम्हाला विचारलं होतं कोणतं बेट नाही आहे. ठीक आहे. साल्लेर काय पर्वत आहे इटसेल्फ. डायरेक्टली तुम्हाला तेच विचारलंय बघा. फक्त ड बरोबर. कालसेट बेट आहे मुंबईमधलं. खांदेरी उंदेरी आहे रायगडमधले. साल्लेर जे आहे हा माझा काय लक्षात घ्या पर्वत आहे. क सा म ह स तू आपला तो शॉर्टकट. ठीक आहे. तो कळसुबाई साल्लेर सेकंड उंचीचं महाराष्ट्रातलं. त्याच्यामुळं आन्सर ऑप्शन माझं डायरेक्टली 3 आहे. कॉमन सेन्सचा प्रश्न होता. ठीक आहे. क्लिअर? बेट जो आहे हा माझा आता तुम्हाला शॉर्टकट आहे. म्हणजे सॉरी होमवर्क आहे. वेगवेगळे बेट आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे हा तुम्हाला आज डेटा करायचा आहे. त्याचा सोर्स सांगतो दीपस्तंभ प्रकाशनाचं पुस्तक. ठीक आहे. त्याच्यात व्यवस्थित दिलाय. कोणत्या टॉपिकमध्ये वाचायचं? पर्यटनमध्ये वाचायचं. तुम्ही शोधत बसाल प्राकृतिक भूगोल दिसणारच नाही. पर्यटन टॉपिकमध्ये जा त्याच्यामध्ये शेवटी दिलेलं आहे आरेवारे. ठीक आहे. बरेचदा बेट आणि बीच. ठीक आहे. असा एक आयोगानं मेन्समध्ये क्वेश्चन विचारलाय. आलं का लक्षात? बीचेस आणि वेगवेगळे जिल्हे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन मला अपेक्षित आहे यावेळेस. तर चांगलं करून ठेवा. वेगवेगळे बीचेस आणि जिल्हे, वेगवेगळे बेट आणि जिल्हे. ठीक आहे. पर्यटन या टॉपिकमध्ये जा. दीपस्तंभ प्रकाशनाचा टेबलच दिलेला आहे तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे. क्लिअर? नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. एकूण 20 हा बघा मी म्हटलं होतं तुम्हाला या पेपरमध्ये 10 पैकी 8. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन जीवावरण राखीव क्षेत्राचा. तर हा क्वेश्चन आहे. चुकलाच असता 100%. कारण आपल्याला माहिती आहे भारतामध्ये एकूण हवामान विभाग आहे 16 कृषी हवामान विभाग. त्याच्यातले महाराष्ट्रामध्ये जे आहेत 3 येतात. ठीक आहे. आणि स्वतः महाराष्ट्र जे आहे 9 कृषी हवामान विभाग आहे. आणि यानं काय विचारलंय लक्षात द्या. प्रश्न बघा काय विचारलाय. 20 कृषी परिस्थितिकी विभाग विचारले. जे आपल्याला वाचण्यात आलेले नाहीये. त्याने काय विचारलंय लक्षात घ्या. ॲग्रो इकॉलॉजिकल डिव्हिजन, ॲग्री डिव्हिजन विचारलंय का? नाहीये. ॲग्री डिव्हिजन आपल्या अभ्यासाचा भाग होते. ॲग्रो इकॉलॉजिकल पहिल्यांदा त्यांनी विचारले. 20 कृषी परिस्थितिकी विभाग तयार केले. 6 कृषी परिस्थिती विभाग महाराष्ट्रात येतात. हा डेटा पाठ करून ठेवा आता. नाही तर वन लाइनर सील डायरेक्ट. महाराष्ट्रात ॲग्रो इकॉनॉमिकल रिजन किती आहे? 6. एकूण भारतात किती आहे? 20. ठीक आहे. त्याच्यापैकी ॲग्रो इको रिजन नंबर 19 मध्ये काय येतात? तर याचं उत्तर फक्त अ दिलेलं आहे. ठीक आहे. मी स्वतःचं उत्तर 4 मारलं होतं. कारण की म्हटलं कॉमन आहे सगळ्या ठिकाणी. तांबडा जांभी मृदा, इकडे तांबूस मृदा आहे म्हटलं गडचिरोलीमध्ये. पूर्व विदर्भाचा भाग आहे. तेव्हाचा थिंकिंग सांगतो. आणि धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावतीच्या जिल्ह्याचा धारणी तालुका जास्त पाऊस आहे म्हणजे तांबडी पिवळसर मृदा. आन्सर ऑप्शन मी अ, ब, क, ड मारलं. तिथे थॉट प्रोसेस सांगत आहे. ते आन्सर ऑप्शन काय फक्त 1. समजतंय? तो अशा पद्धतीनं या पेपरमध्ये म्हणजे हा जो नवीन पॅटर्न आहे याच्यामध्ये 10 पैकी 8 आपण घेतले असते. आणि 10 पैकी 8 जरी घेतले भूगोलमध्ये तर इतर सब्जेक्टमधून जर आपण ॲव्हरेज 1-2 1-2 चुकत गेलो तरी सहज तुमचा सब रजिस्ट्रारची मेन्स निघू शकते. ठीक आहे. त्याच्यामुळे अंडर एस्टिमेट करू नका. PYQला जे आहे तुमची कमांड पाहिजे आहे. या सीरीजमधून ते होतेच आहे. ठीक आहे. ओके. ओके. इथे आपण थांबूयात. आपलं आत्ताचं भूगोलचं जे डिस्कशन आहे STIच्या पेपरमधलं ते संपलेलं आहे. नेक्स्ट वीकपासून जे आहे आपण इकॉनॉमिक्सचं अनालिसिस पाहूयात. ठीक आहे. STI मेन्स 20, 21, 22 आणि 23 मध्ये. ठीक आहे. इथे थांबतो. धन्यवाद.